Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामधील जो फ्रॅक्शन हा घटक आहे म्हणजेच अपूर्णांक यावर आधारित एक्झरसाइज नंबर 19 आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. याआधी आपण ज्या एक्झरसाइज सॉल्व्ह करून पाठवलेल्या आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही सर्व व्यवसाय एक्झरसाइज तुम्ही पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. घटक अपूर्णांक एक्झरसाइज नंबर 19. हे पहा, ही एक्झरसाइज सॉल्व्ह करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला थोड्याशा क्लिअर करणं आवश्यक आहे. पहा, येथे मी एक अपूर्णांक दिलेला आहे 1/4 आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे पाव आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे सव्वा. आता हे काय आहे? किंवा 1/2 त्याच्या पुढे लिहिलेलं आहे अर्धा आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे साडे. 3/4 त्याच्या पुढे लिहिलं आहे पाऊण आणि पुढे लिहिलं आहे पावणे. तर या गोष्टी काय आहेत? तर या गोष्टी आधी समजून घ्या. या गोष्टी जर पूर्णपणे कळल्या तर तुम्हाला ती पूर्ण एक्झरसाइज अतिशय सोपी जाईल. पहा इथे हा जो आहे 1/4 आणि त्याच्या पुढे लिहिलेलं आहे पाव, म्हणजे ज्याच्या पुढे 1/4 हा अपूर्णांक येईल तर त्याला आपण सव्वा असं वाचणार आहोत. आता 1/4 याचा अर्थ सव्वा होतो असा नाहीये, परंतु आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण ही ट्रिक वापरणार आहोत. आता 1/4 याच्या पुढे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल 5.1/4 असं जर असेल तर त्याला आपण काय बनणार आहोत? 5.25. तेच जर 3च्या पुढे आलं तर त्याला आपण बोलणार आहोत 3.25. ठीक आहे ना? म्हणजे या अपूर्णांकाचं वाचन किती प्रकारे करता येईल बघा. 5.1/4 ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत 5.1/4 म्हणजे अंश हा शब्द काढून सुद्धा वाचलं जातं. आणि तिसरी पद्धत आहे 5.25. ठीक आहे? याचं वाचन कसं करणार तुम्ही? 3.1/4 ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत फक्त अंश शब्द काढायचा आहे. 3.1/4 ही झाली दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत 3.25. ठीक आहे? तर हे पुढचं तुमच्या लक्षात आलेलंच असेल. तरी आपण घेऊया दोन पद्धतीने. पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याच्या पुढे 1/2 म्हणजेच 1/2 असेल तिथं काय बोलणार आहोत आपण? साडे हा शब्द लावणार आहोत. म्हणजे हा किती झाला? 5.5. हा झाला 3.5. आणि याची पद्धत 3 पद्धतीने वाचला जातो. तुम्हाला तर माहितीच आहे, मी वरती सांगितलेलं आहे. 5.1/2 ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत 5.1/2 अंश हा शब्द काढला तरी चालतो. हेच कोणत्या पद्धतीने वाचणार तुम्ही? 3.1/2. दुसरी पद्धत 3.1/2 आणि तिसरी पद्धत 3.5. ठीक आहे? तर हा जो पावणे आहे, आता याचं काही वाचन आपण घेत नाहीये, परंतु जर 5च्या पुढे हा जर अपूर्णांक आला तर त्याला आपण काय बोलणार आहोत? 5.6 बोलणार आहोत. 5.5 नाही, इथे गडबड होते मुलांची, लक्षात घ्या. 5.6 बोलणार आहोत. आणि 3च्या पुढे जर आला तर याला 5.4 बोलणार आहोत. तर या छोट्याशा गोष्टी इथे लक्षात घ्या. वाचन तर तुम्हाला ते सांगितलेलंच आहे. ठीक आहे? तर हे वाचनासाठी दिलेलं होतं 2/5 किंवा 2/5. आणि हे कसं वाचणार तुम्ही? 4.2/5 ही झाली पहिली पद्धत. 4.2/5 ही झाली दुसरी पद्धत. ओके? आणि यांच्या पुढे 1/4 किंवा 1/2 किंवा 3/4 जर असेल तरच आपण तिसरी पद्धत वापरतो. अदरवाईज आपण हा पूर्णांक 2 पद्धतीनेच
वाचतो. ठीक आहे. चला तर आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येणं महत्त्वाचं होतं. आता बघा एक्झरसाइज किती पटकन तुम्हाला सॉल्व्ह होते. पहा येते पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? पहा, खालीलपैकी अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? आता मी वाचन तुम्हाला आधी त्यासाठी सांगितलेलं आहे. पहा, 7/12 आणि इथे लिहिलेले 12/7 म्हणजे ही जोडी चुकीची आहे. पुढे 3/9 असं वाचायला पाहिजे. इथं आहे बघा 3/9 म्हणजे ब हा ऑप्शन बरोबर आहे. पुढे बघूया आपण 6/8 इथं काय लिहिलेलं आहे 6/8 अंश. 6 आहे का आणि 8 अंश आहे का? नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. ड बघा 4/13 किंवा अंश शब्द जर आपण काढला तर 4/13 असं सुद्धा वाचतात. हे तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि तिथे लिहिलेलं आहे 4/13 म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ब आणि ड बरोबर आहे. मग ऑप्शन बघा ब आणि ड कुठे आहे? इथं फक्त ब, फक्त अ आणि ब, फक्त ब आणि ड. म्हणजे ब आणि ड ह्या दोन्ही पद्धतीमध्ये यांच्या जोड्या योग्य आहेत. म्हणजेच पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढे जाऊया आपण. 3/11 या अपूर्णांकाचे लेखन कसे कराल? इथंच दिलेलं बघा 3 अंश म्हणजे अंशाला 3 हवा आहे आणि छेदाला 11 हवा आहे. ठीक आहे. तर असं कुठे बघूया, अंशाला 3 छेदाला 11 इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? 3/11 आहे. इथं पूर्णांकात आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. हा अतिशय सोपा आहे. पुढे तिसरा प्रश्न आहे बघा 6.3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या प्रकारे वाचता येतो? याच्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, परत आठवण करून देतो. 3/4 याला आपण काय बोलणार आहोत? पावणे. ठीक आहे. आणि हा 3 पद्धतीने वाचता येतो. तर आधी आपण 3 पद्धतीने कसा वाचता येतो हे तुम्हाला सांगूया. 6.3/4 ही झाली एक पद्धत, आधी सांगितलेलं आहे. 6.3 अंश हा शब्द काढायचा, छेद 4 ही झाली दुसरी पद्धत. आणि 5.6 असला तरी आपण त्याच्या पुढचा अंक बोलणार आहोत, 5.7 अशा पद्धतीने वाचतो. ठीक आहे. चला ऑप्शन बघूया. 5.7 बरोबर आहे. तर भेटला आपल्याला 6.3/4 बघा 6.3/4 म्हणजे एकदम बरोबर आहे. पुढे बघा 6.3/4 फक्त अंश शब्द काढलेला आहे आणि अशी सुद्धा पद्धत वाचता येते. ह्या पद्धतीने सुद्धा वाचता येतो, हे आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे अ ब क हे तीनही बरोबर आहेत. मग तीनही पर्याय कुठे आहेत बघा, इथे आहेत ऑप्शन नंबर 4 मध्ये. तिन्ही अ ब आणि क योग्य आहे. त्याच्यामुळे तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढे बघूया. 5.5 हा अपूर्णांक कसा लिहाल? 5.5साठी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे मी, तुम्ही वाटलं तर पॉज करून बॅक जाऊन पाहू शकता. 5.5साठी 1/2 लावायचा आहे आणि त्याच्या आधी काय 5 असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 5.5 हा अपूर्णांक कसा लिहाल? ठीक आहे. चला बघूया पुढे. इथं ऑप्शन नंबर 1 आहे 5.5 म्हणजे हा बरोबरच आहे. 5.1/2 म्हणजे 5.5. तर बरोबर आहे. आता ब दिलेला आहे 11/2. तुम्ही बोला की हा नाही आहे, पण हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला चेक करावा लागेल. कारण ज्या वेळेस बघा फक्त अ आणि ब, अ ब क, ब क असे जर ऑप्शन दिलेले असतात, त्यावेळेस आपल्याला पूर्ण पर्याय हे चेक करायला लागतात. आता पहा इथे थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करूया. 11/2 इथं दिलेलं आहे.
हा या पद्धतीमध्ये बसतो की नाही बघण्यासाठी आपल्याला थोडासा भागाकार करायला लागेल. 11ला आपल्याला 2ने भागायला लागेल. तर भाग जातो 5चा 2 पंचे 10 आणि बाकी राहते 1. आता हेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहितात हे पहा. ह्याच्यामध्ये छेद जो आहे तोच लिहितो आपण. ओके, छेद जो आहे तोच लिहिला आणि जो भागाकार येतो तो इथं पूर्णांकात लिहिला जातो आणि जी बाकी येते ती वरती लिहिली जाते. बघा हा पण 5.5 झाला की नाही. ओके, त्याच्यामुळे हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. आता येथे पहा ऑलरेडी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे आणि 5.3/4 आणि हा 3/4ला आपण काय म्हणतो पावणे म्हणतो. त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर नाही आहे. म्हणजे फक्त अ आणि फक्त ब हेच ऑप्शन बरोबर आहे आणि ते कुठे आहेत फक्त अ आणि ब ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे 9.25 हा अपूर्णांक कसा लिहाल. आता 9.25 आपण कसा लिहितो अपूर्णांक 9.25. 9 आहे म्हणून 9 आणि त्याच्या पुढे सव्वासाठी ट्रिक काय सांगितलेली मी तुम्हाला 1/4. थोडं मी इंग्रजीमध्ये लिहितो अशा पद्धतीने. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ऑप्शन कुठे आहे ब मध्ये आहे. आपण पटकन ऑप्शन ब इज द राईट आन्सर बोलायचं का नाही आहे. तर तिथं बघा खाली पर्याय दिलेले फक्त अ ब फक्त ब क आणि अशा पर्याय दिले की आपल्याला सगळे ऑप्शन पटापट चेक करावे लागतात. आता चला पहिला जो ऑप्शन आहे तो आपण चेक करूया. पहिला काय 37/4 आहे. त्याचा आपल्याला भागाकार करायला लागेल. पटकन तो करूया. ज्यांना तोंडी येतो तोंडी आला तर व्हेरी गुड. परंतु आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामुळे तो मी करून दाखवत आहे. पहा इथे 4ने जर भागाकार केला आपण तर 4×9 = 36 आणि बाकी इथे राहते 1 आणि तुम्हाला सांगितलं आहे 37/4 हा जो आहे तो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं म्हणतो आपण जी बाकी आहे ती बाकी जो छेद आहे तो छेद तसाच राहतो आणि जो भागाकार आहे तो इथे पूर्णांक म्हणून येतो आणि जी बाकी आहे ती वरती येते. बघा 9.1/4 म्हणजे 9.25 हा सुद्धा 9.25 झालेला आहे. म्हणजे हा पर्याय पण 9.25 झालेला आहे. हा तर ऑलरेडी आहेच. आता 74/8 ह्याला आपण चेक करूया. थोडासा पेज आपण चेंज करूया जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दिसेल आणि समजेल. 74/8 ओके. तर 74/8 इथं दिलेलं आहे. त्याला आपण भागाकार करूया आणि 8 तर इथं येणारच आहे. 74/8 बघा 8×9 = 72 आणि खाली बाकी राहते किती 2. ठीक आहे ना. मग आपण आपल्या पद्धतीने कसं वापरतो जो छेद आहे तो तसाच लिहायचा, जो भागाकार आहे तो पूर्णांकात लिहायचा आणि बाकी इथे वरती लिहितो. आता लगेच आपण बोलायचं नाही की हे चुकलंय किंवा हे वेगळ्या पद्धतीने दिसतंय हा ऑप्शन चुकीचा आहे असं बोलायचं नाही आहे. थोडा वेट करा. बघा हा 2/8 आहे ह्याला आपण छोट्या रूपामध्ये लिहू शकतो 2×1 2 आणि 2×4 8 म्हणजेच ह्याचं उत्तर किती येणार आहे शेवटी 9.1/4 म्हणजेच 9.25 येणार आहे. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 1 पण बरोबर आहे, 2 पण ऑप्शन नंबर अ पण बरोबर आहे, ब पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. त्याच्यामुळं तिन्ही अ ब क हे पर्याय योग्य आहेत. सो 5चे उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. 5च प्रश्न होते परंतु आपण योग्य पद्धतीने स्पष्टीकरण करून समजून दिलेलं आहे. त्यामुळे आता जे पुढचे एक्झरसाइज नंबर 20 आणि 21 आहे ते तुम्हाला सहजपणे कळणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ कृपया पाठवा जेणेकरून त्या मुलांना याचा फायदा होईल आणि त्यांच्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचा चांगला स्कोर येईल हीच अपेक्षा. धन्यवाद.